सोलापूर जिल्ह्याने दिलेलं एक क्रिकेटचं रत्न कृष्णा सातपुते आपण पाहिलेला आहे. आणि आज आकाश चव्हाण सुद्धाच प्रथमेश राठोड सुद्धा आपण पाहता की दोन हे आयकॉन सोलापूर जिल्ह्यातून इथे खेळण्यासाठी दाखल झालेले आहेत. आमचे NGS टोमॅटो सप्लायरचे बबलूभाई शेख हे सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतात. अगदी त्या दिवशी बँगलोरला होते तरी सुद्धा मैच का आनंद घेत होते. साथ में शकील आया है कि नहीं? हाँ शकील दिख रहा है, अब दिख रहा है शकील मेरे को. शकील ने कल 5 कूपन लिए थे. अभी शकील मौका है आज वो ऊपर 5 कूपन लो वापस. जाऊया मैदानामध्ये. पहिल्या षटकासाठी आपण अनिकेत काळेला बघणार आहोत. गोलंदाजीच्या ट्रॅकवर आकाश चव्हाण, स्ट्राईकवर आहे शिवनेरी स्ट्रायकर्स. मॅचला जाऊया मैदानामध्ये. सुरुवात होती आहे. पहिला बॉल आणि तिथे पहा आपण पाहत आहोत क्षेत्ररक्षक होते जवळ पोहोचले गेले. या दरम्यान एक धाव मात्र येताना आपल्याला जी पाहायला मिळते 4:59 अर्थात 4:59 मिनिटांनी पहिला चेंडू या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे. बघूया गणेश राऊत अनिकेतचा सामना करेल. इथे सामना झाला. चेंडू निर्धाव गेला की बेपारीच्या हातामध्ये. सुपर 8 आणि आज सुपर 8 मध्ये आपण बघणार आहोत की कोण इथे 2 सुपर 4 मध्ये कोण संघ दाखल होणार आहे. तत्पूर्वी एक महत्त्वाची मॅच इथे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे. पहा पुढे सरसावात गणेश राऊतचा मोठा फटका. क्षेत्ररक्षक चेंडूवर अभि पुंडे आणि विकेट इथे शिवनेरी स्ट्रायकरची मैदानामध्ये गणेश राऊत बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. सीमारेषेजवळ एक सुरेख झेल अभि पुंडेचा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि साईडवर्स समृद्धी इम्प्रा गणेशदादा डुंबरे या मंच घुलेवाडी खांबोंडी संघ पहिली विकेट इथे घेताना आपल्याला पाहायला मिळते. पहा कॉलबॅक मधून लगातार 2 मॅचेस जिंकल्या आणि त्यानंतर इथे जी संधी मिळालेली आहे शिवा मासरेकर न्यू बॅटर आपण मैदानात बघणार आहोत. अनिकेत काळे गोलंदाजीच्या मार्गवर आपल्याला पाहायला मिळत आहे. पुढचा बॉल मैदानामध्ये शिवा मासरेकर साठी हा चेंडू मात्र आपण बघणार आहोत. निर्धाव येणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळणार आहे. डॉट बॉल. पहिलं षटक अप्रतिम या ठिकाणी होत असताना या दरम्यान आपल्याला जे पाहायला मिळत आहे. परत एकदा बघूया मैदानामध्ये अनिकेत तयार असणार आहे. बबलू भाई शायद फेरफटका मारने के लिए जा रहे वहां पर. इथे परत एकदा परंतु इथे वाईट बॉल आपण बघणार आहोत. एक आमंत्रण धावपलकावर जोडली जाणार आहे. आपण किरणजी बिडला यांच्या माध्यमातून आलेला हा इशारा आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 ही धावसंख्या या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते धावपलकावर शिवनेरी स्ट्रायकर्स या संघाची मैदानामध्ये. 1 बाद 2 धावा. गणेश राऊतची विकेट. एक अष्टबैलू खेळाडू आहे आपल्या संगमनेर तालुक्यामधील. परंतु शिवा मासरेकरचा फटका चैन खुली की मैन खुली. चेंडू सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. चौकाराच्या माध्यमातून आपलं खातं या ठिकाणी खोलत असताना आपण जे पाहत आहोत
एक चांगला फटका मिड विकेटमध्ये आपण पाहिला. कारण पहिलं षटक तसं जर पाहिलं तर शांततेत चाललेलं होतं. 6 धावा या चौकाराच्या माध्यमातून धावफलकावर आलेल्या आहेत. 5 चेंडू 6 धावा 1 विकेट ही कामगिरी आतापर्यंत आपण अनिकेत काळेची मैदानामध्ये पाहत आहोत. पुढचा बॉल अनिकेतचा. शिवा पहा यावेळी चेंडू काही वेळ हवेत आहे. रवी ढमाले आहे तिथे. ती बहुतेक चेंडू लागलेला आहे की बॅट लागली, परंतु अख्खी बेपारी आपण पाहतो थोड्याशा टाळ्या वाजवत आहे. चांगला चेंडू टाकल्याचा दाद देत आहे. दरम्यान ओव्हर संपलेली आहे. पहिल्या षटकात येत आहे 6 धावा आणि 1 विकेट आपल्याला पाहायला मिळते आहे. दुसऱ्या षटकासाठी जबाबदारी कोणाकडे दिली जाणार आहे हे मैदानात आपण बघणार आहोत. पहा तुम्हाला 30 मिनिटामध्ये इथे 6 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत आणि आपण वेळ पण सांगितलेली होती. तर मैदानामध्ये शिवनेरी स्ट्रायकर्स हा संघ प्रथम फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. दुसऱ्या षटकासाठी त्या ठिकाणी आपल्याला सागर गोंदके बहुतेक पाहायला मिळतील मैदानामध्ये आणि त्यांच्याकडे जबाबदारी दिली गेलेली आहे मैदानात दुसऱ्या षटकाची. स्ट्रायकवर आकाश चव्हाण असणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील हे क्रिकेट ती सिमेंट विकेट म्हटल्यानंतर सोलापूरचे खेळाडू स्टार मानले जातात सिमेंट विकेटसाठी. संतोष नलावडे, विठ्ठल चव्हाण, पूर्वी गोलंदाज म्हणून अतुल डोंबाळे सुद्धा राहायचा. तुकाराम महाराज कुंचे, बार्शीकर. शॉर्ट पिच बॉल उडवला गेला मिड विकेट मध्ये. एक दमदार षटकार आपल्याला पाहायला मिळणार आहे आकाश चव्हाणचा. 6 धावा. आहोत शिवनेरी स्ट्रायकर्स इंजिनियर सुशीलजी पारासूर, इंजिनियर जगनजी पवार, गोकुलजी वागचौरे आणि शिवांश पानसरे यांच्या मालकीचा शिवनेरी स्ट्रायकर्स आहे. तर दुसऱ्या बाजूला साईडवर समृद्धी इम्प्रा, गणेशदादा डुमरे युवा मंच गुंजाळवाडी खामोटी, नमनाथ पानसरे, गणेशदादा डुमरे आणि शुभम पावसे यांचा संघ आहे. आक्रमण केलं गेलं मैदानामध्ये. यावेळेस दिशा भटकली आणि एक अवंतर धाव आली. असं आहे का? एक धाव अवंतर स्वरूपात येणार आहे. 13ही धावसंख्या आपण पाहत आहोत. पुढचा बॉल पहा काय मोठी यात्रा. अगदी चेंडू मला वाटतं बिल्डिंगवर जाऊन धडकला. षटकार आलेला आहे. 6 धावा. चेंडू कधीही हरवला तर तिथे मात्र आपण नवीन चेंडू देणार आहोत. हा स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासूनचा आपला नियम आहे आणि नवीन चेंडू परत एकदा मैदानात आलेला आहे. आकाश चव्हाणचे 2 षटकार या दरम्यान आपल्याला जे पाहायला मिळत आहेत. काय दमदार फटके आपण पाहत आहोत. इथे जरूर वापसी करण्याचाही सागर यांचा प्रयत्न असणार आहे, परंतु पहिल्या 2 चेंडूवर एका बाजूला आमचे नवनाथ भाऊ पानसरे आहेत आणि दुसऱ्या बाजूला शिवांश पानसरे आहेत. पुढचा बॉल उडवला. पाहूया मैदानात क्षेत्ररक्षक मेजर रवी हसे पाहत आहेत आणि पाहत राहिले. चेंडू सीमा रेषा पार गेला. षटकार आला. काय आक्रमकतेने फलंदाजी करताय काल चव्हाण. मी सांगितलं की सोलापूरचं क्रिकेट हे खास करून सिमेंट विकेटवर अनेक वेळा पाहायला मिळतं आणि सिमेंट विकेटवर ही खेळाडू मात्र एक टायगर क्रिकेटर मानले जातात. त्यामध्ये आकाश चव्हाण आहे. पुढचा बॉल षटकार क्रमांक 4. चौथा षटकार आलेला आहे. 4 षटकार आलेले पहा. एका ओव्हरनी फरक पडत नाही असं आकाश चव्हाण सांगताय. मला तरी वाटतंय, कारण 4 षटकार खेचतायत मैदानामध्ये सागर गोंदके. तिथे आपण त्यांना पाहत आहोत. वापसी करावी लागणार आहे. तर पाहूया आपण थोडीशी परत एकदा दिशा
कशा प्रकारची असणार आहे. गोलंदाज सागर तयार. हा चेंडू मात्र आपण बघणार आहोत. सुरेख चेंडू आहे मैदानामध्ये, एक स्लोअर प्रकारचा बघा. ज्यावेळेस शक्ती चालत नाही त्यावेळेस युक्तीचा वापर हा मैदानामध्ये करावा लागतो आणि युक्तीने टाकलेला हा चेंडू आपण मैदानामध्ये पाहत आहोत की जिथे निर्धाव जाणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावफलकावर 31 धावसंख्या आहे. पुढचा बॉल हवेत. पाहूया आकिब बेपारी चेंडू खाली, झेल सुटला गेला. अरे क्या छूटा और ये गेंदबाज का भी दिल टूटा होगा. कैच किसका था? आकाश चौहान का कैच था. इससे पहले 4 छक्के देखने को मिले थे. बघा झेल सुटला गेलेला आहे. 33 धावसंख्या 2 षटकानंतर शिवनेरी स्ट्रायकरची आपल्याला पाहायला मिळते. मोठे खेळाडू एकदा संधी देतात, त्या संधीवर जर त्यांना जर पकडलं तर ठीक आहे, अन्यथा पुढे काय होतंय तो इतिहास आपण मैदानामध्ये बघणार आहोत. जीवनदान मिळालेलं आहे आकाश चव्हाणसाठी. 2 षटक संपलेले आहेत. धावफलकावर 33 धावसंख्या आहे. एक फलंदाजच्या मोबदल्यामध्ये ओव्हर क्रमांक 3 साठी अनिकेत काळे परत एकदा पहिल्या षटकात अप्रतिम गोलंदाजी केली होती. फक्त 6 धावा ज्या खर्च केले. या षटकात सागर गोंडके तब्बल 27 धावा खर्च करताना पाहायला मिळत आहेत. मला वाटतं खेळाडूंपेक्षा लहान मुलं जास्त जोरात धावत जातात की काय मैदानात. इथे बघा चेन खुली की मेन खुली. शिवा मासरेकर फायर होत आहे. षटकार आपल्याला पाहायला मिळेल. 6 धावा. अनिकेत काळेचं तिसऱ्या षटकात भव्य स्वागत, दिव्य स्वागत षटकाराच्या माध्यमातून झालेला आहे. इथे मात्र सुरेख चेंडू आहे. बेगाट टाकला गेलेला चेंडू आहे शिवा मासरेकर साठी. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळणार आहे. 39 धावसंख्या आपल्याला शिवनेरी स्ट्रायकर्सच्या संघाची जरूर पाहायला मिळते. परंतु एका बाजूला नवनाथ पानसरे तर दुसऱ्या बाजूला शिवांश पानसरे आहेत. ही लढत आपल्याला खऱ्या अर्थाने पाहायला मिळते. बघूया परत एकदा अनिकेत काळे तयार असणार आहे गोलंदाजी करण्यासाठी. स्लोअर बॉल पहा. इथे आपण पाहूया डायरेक्ट फेकला गेला होता, परंतु बघणार आहोत आपण अमन शर्मा जे MCCचे पंच आहेत, स्क्वेअर लेग पंच, आपण त्यांना मैदानात पाहत आहोत. अगदी नकारार्थी हात हलवत आहेत तिथे आणि स्ट्राईक तर इथे बदलली गेलेली आहे. बाईच्या स्वरूपात आलेली एक सिंगल धाव आपण बघत आहोत. 40 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आणि आकाश चव्हाण स्ट्राईकवर आलेला आहे. 7 चेंडूमध्ये तब्बल 27 धावांवर आकाश चव्हाण फलंदाजी करताना या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळत आहे. दुसऱ्या बाजूला शिवा मासरेकर सुद्धा आपण पाहत आहोत. 10 या धावसंख्येवर फलंदाजी करत आहे मैदानामध्ये. पुढचा बॉल एक सुरेख चेंडू असणार आहे, कारण एक्स्ट्रा कव्हरमध्ये आपण पाहत आहोत अभि पुंडे या दरम्यान चेंडू देत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक सिंगल आलेली आहे. 41 धावसंख्या
या दरम्यान आपल्याला धावफलकावर जी पाहायला मिळते आणि मैदानात आपण बघणार आहोत की ही तिसरं षटक आणि परत एकदा स्ट्राईक शिवा मासरेकर याच्याकडे आलेली आहे. हा चेंडू पहा, चापट फटका आणि त्यावर झेल सुटला. शिवा मासरेकरचा अद्भुत फटका आहे, चापट फटका आणि इथे झेल सुद्धा सुटला गेलेला आहे. आपण पाहत आहोत अभि पुंडे आहे त्या ठिकाणी, झेल सोडताना आपल्याला पाहायला मिळत आहे. एक सिंगल आलेली आहे, 43 धावसंख्या धावफलकावर आहे. 1.5 षटकात 15 धावा आतापर्यंत आपण अनिकेत काळे खर्च करताना पाहत आहोत. पुन्हा एकदा जोरदार फटका, यावेळेस डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषा पार जाणारा शिवा मासरेकरचा चौकार आपण बघणार आहोत. 4 धावा येत आहेत आणि 3 षटकानंतर शिवनेरी स्ट्रायकर संघाच्या 1 बाद 47 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत आपल्याला. तीन षटक संपलेले आहे. 47 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते एक फलंदाजच्या मोबदल्यामध्ये. आपण लकी ड्रॉ कुपन या स्पर्धेच्या निमित्तानं जे पाहत आहोत, फक्त 20 रुपयामध्ये तुम्हाला एक भाग्यशाली विजेता बनण्याची संधी असणार आहे. आज सुद्धा एक स्पोर्ट्स सायकल दिली जाणार आहे भाग्यवान विजेत्याला. त्यानंतर LED TV, कूलर, परत एकदा स्पोर्ट्स सायकल शेवटच्या दिवसामध्ये ते कुपन आपलं लागू असणार आहे. त्यासाठी फक्त तुम्हाला 20 रुपये खर्च करायचे. आमचे शरदजी पावबाके ज्यांना कुपन काढायचं आहे, शरदजी पावबाके यांच्याकडे आपण संपर्क साधू शकतायत. आपण शुभम वाघचौरे गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपण बघणार आहोत मैदानामध्ये. समोर आकाश चव्हाण आहे. आणि पहा पुन्हा एकदा कॅच उडला, रवी ढमाले चेंडू खाली आहे. ओ, झेल सुटला गेलेला आहे. पहा आकाश चव्हाणसाठी दुसरं जीवनदान शॉट फाईन लेग मध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. हे जीवनदान येत आहे मैदानामध्ये की काय चाललेलं आहे? संधी मिळत आहेत. विजय सांगळे तिथे आपण पाहता विचार करत आहे की काय होत आहे, कारण हे कॅच अत्यंत महत्त्वाचे आहेत. आणि आकाश चव्हाण सारख्या फलंदाजाला जर वारंवार जीवन देण्याची संधी जर तुम्ही मैदानात देत असाल तर मात्र, कारण क्रिकेटमध्ये म्हटलं जातं कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅचेस जितो मॅचेस, छोडो कॅचेस गमाओ मॅचेस, एक म्हण आहे हिंदी मधली. पुन्हा एकदा, परंतु यावेळेस बघूया मिड विकेट मध्ये मेजर असणार आहे, चेंडूवर चूक करणार नाही आणि विकेटचं पतन होणार आहे. आकाश चव्हाण 11 चेंडू मध्ये 30 धावांची खेळी करून इथे बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. शुभम वाघचौरे विकेट टिपताय तर मेजर रवी हसे झेल टिपताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. राजे उमाजी नाईक, तुषारभाऊ शिंदे युवा मंचचे मालक, वेल्लाळे संघाचे अजय यरमल जे आपल्या फॅमिली बरोबर उपस्थित झालेले आहेत तिथे, आणि त्यांच्याकडनं 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. कारण मला वाटतं प्रश्न 2023 मध्ये की सूरज गायकवाडने ज्या प्रकारची कामगिरी अजय यरमल यांच्या संघामध्ये केली होती, अगदी त्या संघाला फायनलमध्ये आणलेलं होतं. एक अष्टपैलू कामगिरी आणि सूरज गायकवाड मैदानामध्ये आलेला आहे. आपण पाहत आहोत शुभम वाघचौरे आहे स्ट्राईकवर. एक सुरेख चेंडू पहा, शुभम वाघचौरेचा गोलंदाजीच्या स्ट्राईकवर होता आणि तिथे आपण पाहिलं एक चांगला चेंडू मात्र आपल्याला शुभम वाघचौरेचा पाहायला मिळाला. आज जर पाहिलं ना, या गोलंदाजाने एक चांगली कामगिरी खऱ्या अर्थानं साईड डोर्स, समृद्धी इम्प्रा, गणेशदादा डुंबरे युवा मंच, गुंजाळवाडी खामोटी संघासाठी जी केलेली आहे. कारण तुमचं नाव हे मोठं बनत जातं, परंतु ते मोठे बनण्यासाठी तुम्हाला ते काम सुद्धा करावं लागतं. कारण इथे दाम पाहिजे नसेल तर काम करावं लागणार आहे.
पुढचा बॉल मिस टायमिंग शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर झेल टिपतात आणि सूरज गायकवाडची खेळी संपुष्टात. दोन खंदे मोहरे मात्र या षटकात शुभम वाकचौरेने टिपलेले आहेत. न्यू बॅटर हर्षल भांगे आपण मैदानामध्ये बघत आहोत, दाखल होत आहेत फलंदाजी करण्यासाठी. 4 चेंडूमध्ये शुभम वाकचौरे 2 धावा आणि 2 विकेट टिपताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पहा काय परफॉर्मन्स या ठिकाणी शुभम वाकचौरेचा आपल्याला पाहायला मिळत आहे. आज संपूर्ण अकोला तालुका सुद्धा हा tenniscricket.in माध्यमातून या स्पर्धेचा लाईव्ह आनंद घेत असणार आहे, कारण अकोल्याचा हा खेळाडू आहे. आणि इथे आपण पाहत आहोत की राजवर्धन युथ फाउंडेशन आयोजित नामदार बाळासाहेबजी थोरात साहेब प्रीमियर लीगच्या निमित्तानं मैदानामध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न होता. एक डॉट बॉल आलेला आहे मैदानामध्ये. 5 चेंडूमध्ये फक्त 2 धावा आणि 2 विकेट. आणि साईड ओव्हर समृद्धी इम्प्रा गणेशदादा डुंबरे युवा मंच गुंजाळवाडी खांबोंडी संघासाठी एक कंजूस गोलंदाजी या गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. शिवनेरी स्ट्रायकर संघ सुद्धा शिवा मासरेकर नॉन स्ट्राईकला आहे. चालू सीझन मध्ये एक चांगल्या प्रकारची बॅटिंग जी सातत्याने शिवाच्या माध्यमातून जी पाहायला मिळत असते. आणि इथे पहा हर्षल भांगे जमिनीलगत फटका अखेर बेपारी चेंडूवर येणार आहे. लॉंगॉन मध्ये एक सिंगल अप्रतिम षटक 3 धावा आणि 2 विकेट या षटकात येत असताना आपल्याला शुभम वाकचौरेच्या पाहायला मिळतात. एकूण 4 षटकांचा खेळ संपला. शिवनेरी स्ट्रायकर संघाने बनवलेल्या आहेत त्या 3 बाद 50 धावा. तर पाहूया 5व्या षटकासाठी मेजर रवी हासे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. आणि स्ट्राईकवर परत एकदा हर्षल भांगे एका धावेच्या माध्यमातून आपलं जे खातं खोललेलं आहे तो मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. स्ट्राईकवर मेजर रवी हासे गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपण बघणार आहोत. राजापूरचे आहेत, भारतीय सैन्य दलामध्ये आहेत, त्यात अहमदाबाद या ठिकाणी गुजरात राज्यामध्ये. परंतु दरवर्षी खास करून या स्पर्धेच्या निमित्तानं सुट्टी टाकतात, कारण आपल्या जिल्ह्याची अभिमानाची एक क्रिकेटची स्पर्धा म्हणजे राजवर्धन युथ फाउंडेशन आयोजित नामदार बाळासाहेबजी थोरात साहेब प्रीमियर लीग. हर्षल भांगे अपील केले गेलेले पहा तिथे लॉंग लेग मध्ये जाणारा चेंडू असणार आहे. एक सिंगल त्या ठिकाणी आपण बघणार आहोत. रिव्ह्यूची मागणी होणार आहे आणि पाहूया इथे काय निर्णय असणार आहे, कारण तिसरे पंच असणार आहेत. तिसरे पंच सुद्धा एक महान पंच आहेत क्रिकेटमधले. वैभवजी कातोरे यांच्याकडे आपण बघणार आहोत. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे पंच आहेत. हा निर्णय अत्यंत कुशल डिसिजन असणार आहे. तिथे आपण बघणार आहोत. पंच पाहणी करतायत, कारण पाहिल्याशिवाय समजत नाही आणि क्रिकेट मैदानामध्ये खेळल्याशिवाय कळत नाही. तर बघूया, कारण प्रेक्षक राजा पाहत राहतो, क्रिकेटर खेळत असतात. आणि इथे आपण बघणार आहोत की tenniscricket.in माध्यमातून आपल्याला रिप्लेमध्ये पाहायला मिळेल. इम्पॅक्ट आउटसाइड दी ऑफ आणि नॉट आउट आणि जीवनदान आहे. अर्थात त्या ठिकाणी जर अजून हर्षल भांगे जर थोडासा जरी हे झाला असता, लेग बाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव या ठिकाणी येत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता धाव येते हे महत्त्वाचं आहे. एक अतिरिक्त धाव या ठिकाणी जोडली जाणार आहे. आणि बघूया मेजर रवी हासे आणि समोरच्या बाजूला शिवा मासरेकर. 8 चेंडू 16 धावांची गरज. धन्यवाद सर, थँक्यू. डबल नका. इथे मात्र शिवा मासरेकरचा फटका मिस टायमिंग. मेजर साहेब चेंडूवर झेल सुटला गेला बघा. आता स्वतः मात्र गोल चेंडू हाणण्यासाठी गेलेले आहेत. पहा इथे तिसऱ्या धावेचा प्रयत्न होणार आहे. 3 धावा पूर्ण होत आहेत. क्या छूटा ही गेंदबाज का एक बार फिर खुद उनका ही दिल टूटा. मेजर रवी हासे
3 धावा आलेल्या आहेत आणि मला वाटतं आत्तापर्यंत या स्पर्धेतील पहिलेच गोलंदाज असतील की चेंडू टाकून अगदी एक्स्ट्रा कव्हरमध्ये 38 सर्कलच्या बाहेर आले बाउंड्री लाईन जवळ झेल घेण्यासाठी. आणि अगदी बारकाईनी नजर जर पाहिली मैदानात आमचे सिद्धार्थ भाई थोरात आणि प्रशांत अभंग. सिद्धार्थ भाई यांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं ना, अजय येरमलची मॅच असली का फार आवडीने मॅच पाहतात ते, खास करून अजयची मॅच. आणि विचारत असतं की अजयची मॅच कधी आहेत. कारण एक मित्रता आहे, एक दोस्ती आहे. आणि पाहूया आता, हे पहा आता तिथे चेंडूच्या बाबतीत सांगायचं म्हटलं ना की कधी कधी खेळाडू म्हणतात चेंडू उडत नाही, काय होत नाही. परंतु आता पंच आहेत, पाहणी करतात, ते सुद्धा क्रिकेट खेळलेले आहेत. त्यांनाही माहीत आहे की चेंडू कोणता उडणार आहे, कोणता काय होणार आहे. जाऊया मैदानात. हर्षल भांगेचा फटका, इथे मिस टायमिंग, प्रवीण नायकवाडी, व्हॉट अ कॅच. आणि हर्षल भांगेची विकेट येताना आपल्याला मैदान पाहायला मिळते आहे. हे बघा त्या गाड्या काढ्या बरं गेटवरच्या, कारण ज्या कोणाच्या असतील ना गाड्या काढून घ्या. 4 व्हीलर 2 व्हीलर डिझेलची गाडी आलेली आहे. कारण यानंतर विद्युत रोषणाईसुद्धा ओपन होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आत्ता सध्या क्लोज पोझिशनमध्ये आहे, कारण अजून सूर्यप्रकाश आहे इथे. आपल्याला ओपन क्लोजमध्ये काही जायचं नाही, आपल्याला मैदानामध्ये जायचं आहे. इथे आपण पाहत आहोत 54 धावसंख्या आहे शिवनेरी स्ट्रायकर्स. 4.3 षटकामध्ये न्यू बॅटर मैदानामध्ये पहा इथे अपील केलं गेलेलं आहे. बबलू शेख मैदानामध्ये दाखल झालेला होता. आणि बघूया लेग बाईच्या स्वरूपात अतिरिक्त एक धाव येणार आहे. परंतु ह्या शुभम वागचौरेच्या षटकानंतर ही कंजूस गोलंदाजी आपणाला पाहायला मिळते. कारण शिवनेरी स्ट्रायकरने आकाश चव्हाण एक चांगली सुरुवात मैदानामध्ये केलेली होती, पण तोही एक चुकीचा फटका खेळण्याच्या प्रयत्नात 2 जीवनदान मिळाले होते. तिसऱ्या वेळेस टिपला गेला मैदानामध्ये. पण ये चैन खुली की मैन खुली, शिवा मासरेकर नाम है मेरा. षटकार आपण मैदानात पाहणार आहोत. 6 धावा येत आहेत. काय चव्हाण आणि शिवा मासरेकर, 25 धावांवर शिवा मासरेकर बॅटिंग करत आहे. 10 चेंडूंचा सामना केला. 61 धावसंख्या शिवनेरी स्ट्रायकर संघाची आपण पाहत आहोत. मेजर 5 चेंडूत 9 धावा करतायत, 1 विकेट. अर्थात आपण शिवा मासरेकरचा कॅच सुटला होता, तो झेल सुटला आणि त्यानंतर ही फटकेबाजी. पुढच्या वेळेस मात्र इथे शिवाला सुट्टी नाहीये, झेल टिपला जाईल. 25 धावांची खेळी मैदानात आकिब बेपारी झेल घेताना आपण पाहत आहोत.
शकतात. बघूया आता काय निर्णय येणार आहे. निर्णय दिला जाणार आहे. वॉकी टॉकीतून काय आवाज येणार आहे तो मात्र आपल्याला चौकार असेल त्या ठिकाणी आणि चौकार आलेला पण आहे. 4 धावा येत आहेत. 4 धावेच्या माध्यमातून एक सुरेख फटका आपल्याला बबलूचा पाहायला मिळत. आपण tenniscricket.in वेबसाईटवर गेला तर आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे. त्या ठिकाणी हा चौकार आलेला आहे. पुढचा बॉल पहा किती वेगात होता. चेंडू मात्र निर्धाव चाललेला आहे. ओंकार नॉन स्ट्राईकला थांबलेला आहे. एक चौकार आला. 65 धावसंख्या शिवनेरी स्ट्रायकर संघाची. 5 बाद 65 धावा 65 रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगलं षटक आतापर्यंत कारण एक चौकार आलाय. बबलू शेखच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर एक आक्रमक फलंदाज आहे. कमी वेळामध्ये एक चांगली प्रसिद्धी खेळाच्या जोरावर त्याला जी मिळाली. परंतु इथे शुभम वाकचौरे बरोबर आपण बघणार आहोत आणि विकेट सोडून देण्यात आलेली आहे. बबलू शेख बाद होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 6वा धक्का आणि 6 बाद 65 धावसंख्या शिवनेरी स्ट्रायकर संघाची आपल्याला पाहायला मिळते. शिरतार न्यू बॅटर मैदानामध्ये आपण बघत आहोत. 1.4 षटकात 7 धावा आणि 2 विकेट. आणि बघूया या दरम्यान शुभम विरुद्ध ओंकार आणि ओंकारचा सुरेख फटका प्रवीण नायकवाडी आपण पाहतो. पहा काय क्षेत्ररक्षण आहे. हवेमध्ये क्षेत्ररक्षण आणि ते सचिन शिरतारची विकेट आपल्याला पाहायला मिळणार आहेत. एक धाव येणार आहे आणि एक विकेट मैदानाच्या माघारी जाणार आहेत. परंतु याच दरम्यान आपण पाहत आहोत मालपाणी हॉस्पिटलचे मुख्य व्यवस्थापक अधिकारी डॉक्टर अभिजितजी पावसे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. डॉक्टर अभिजितजी पावसे आपलं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे आमच्या राजवर्धन युथ फाउंडेशनच्या माध्यमातून. आता बघूया इथे काय निर्णय येणार आहे. रनआउट कोण असणार आहे पहा. काय सुरेख चेंडू अडवलेला आहे प्रवीण नायकवाडी. आज टेनिस क्रिकेटमध्ये क्रीडा रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारा हा खेळाडू आहे. आणि पाहूया आता इथे tenniscricket.in यूट्यूब चॅनलवर आपण पाहू शकतायत. फलंदाज या ओंकार आपण धावचित आहात आणि रोहन मडके न्यू बॅटर मैदानामध्ये आपण बघणार आहोत. 7 बाद 66 धावसंख्या. अंतिम चेंडू 1.5 षटकात 8 धावा आणि 2 विकेट ही कामगिरी शुभम वाकचौरीची आपण पाहत आहोत. सचिन शिरतार स्ट्राईकवर आहे मैदानामध्ये आणि शेवट बॉल चेंडू उडला गेलेला आहे. पाहूया एकदा पूर्ण दुसऱ्या हवेचा प्रयत्न. 2 धावा येणार आहेत. एकूण 2 धावा आल्या परंतु ही गोलंदाजी शुभम वाकचौरीची. 2 षटकात 10 धावा आणि 2 विकेट. अप्रतिम गोलंदाजी. एकूण 68 धावसंख्या 7 फलंदाजच्या मोबदल्यात शिवनेरी स्ट्रायकर संघाने बनवलेल्या आहेत. 69 धावांचं लक्ष असणार आहे आणि हे 69 धावांचं टार्गेट पूर्ण होणार किंवा नाही आहे. साईडवर समृद्धी इम्प्रा गणेशदादा डोंबरे युवा मंच गुंजळवाडी खामुंडी संघाला ते आपण मैदानामध्ये बघणार आहोत. पाहूया कशी लढत होणार आहे. अगदी काही वेळातच इथे दुसऱ्या डावाला सुरुवात होणार आहे.
चला पंच मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. साईडवर समृद्धी इम्प्रा, गणेशदादा डोंबरे युवा मंच, गुंजाळवाडी खामोटी संघाचे फलंदाज. आपण ताबडतोब मैदानात यायचं आहे. 6 षटकात 69 धावांची गरज आहे. 68 धावा शिवनेरी स्ट्रायकर संघाने 7 फलंदाजच्या मोबदल्यात बनवल्या. 69 धावांचं टार्गेट दिलेलं आहे. आणि आपण पाहत आहोत बघा, क्रीडा रसिकांसाठी खास आणि खास लकी ड्रॉ कुपन आपण या ठिकाणी देत आहोत. आणि प्रत्येक दिवसाला विजेत्या भाग्यशाली विजेत्याला आपण एक स्पोर्ट्स सायकल देत आहोत. आणि शेवटच्या दिवशी हे लकी ड्रॉचं कुपन आपल्याही कामाला येणार आहे. कारण शेवटच्या दिवसापर्यंत हे लकी ड्रॉ कुपन चालणार आहे. तिथे तुम्हाला स्पोर्ट्स सायकल, LED TV आणि त्याचबरोबर कूलर हा भाग्यशाली विजेत्याला मिळणार आहे. त्यामुळे ही संधी आपण दवडू नका. आणि एक कुपन तरी घ्यायचं आहे आणि आपलं नशीब आजमावायचं आहे. आमचे शरदजी पाववाके आहेत, तुम्हाला पाहायला मिळतील. समोरचे कॅमेरामन आहेत, त्यांच्या खाली उभे आहेत ते. आणि त्यांच्याकडे तुम्ही संपर्क साधू शकताय. आणि काल आपण जर पाहिलं, कालच्या दिवसामध्ये भैया मनियार जे लकी ड्रॉ कुपनचे विजेते ठरले होते कोकण गावचे, आपल्याला सुद्धा ही संधी मिळणार आहे. फक्त त्यासाठी आपल्याला 20 रुपये खर्च करावे लागणार आहे. आणि लकी ड्रॉ 20 रुपयात एक तुम्हाला चेंडू पाहिजे का अजून? तरी या लकी ड्रॉचा आनंद आपण सर्वांनी घ्यायचा आहे. संधीचा लाभ उचलायचा आहे. फक्त 20 रुपये किंमत असणार आहे लकी ड्रॉची. मैदानात फलंदाज अख्खी बेपारी आणि मेजर रबी हसे यांना आपण बघणार आहोत. tenniscricket.in माध्यमातून आपण या ठिकाणी पाहत आहोत. साहिल चव्हाण ऑपरेटर आहे, नरेश पाटील कॅमेरामन, साहिल दादोडे, आर्यन नायक आणि श्रेयश तेली आज आलेले आहेत एक लाईव्ह स्कोररच्या भूमिकेमध्ये. त्यांनाही आपण पाहत आहोत. परंतु इथे जर आपण पाहिलं, आमची राजवर्धन युथ फाउंडेशनची टीम सातत्याने या 12व्या वर्षामध्ये एक चांगलं नियोजन आयोजन करत असताना आपल्याला पाहायला मिळते. खास करून सिद्धार्थजी थोरात, सौरभांना कडलक, अनिलजी केदारी, सुनीलजी बांगर पाटील, शरदजी पावाके आणि गोड बोल पण खोडमोल असे आमचे प्रशांतजी अभंग, सोहेल पिंजारी, साहिल शेख, संतोष मामा शेरमाळे, नागेश आवड अशी बरीच नावं आहेत. काल त्यामध्ये भिकाजी शेठसुद्धा 2 दिवसामध्ये पाहायला मिळाले होते. जाऊया मैदानामध्ये. सूरज गायकवाडच्या हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळणार आहे की बेपार स्ट्राईकवर आहे. पहिला बॉल मिस टायमिंग, तिथे प्रयत्न पहा. आकाश चव्हाण, एक सुरेख झेल आपल्याला पाहायला मिळणार आहे. कोण आहे? आकाश चव्हाण आहे का कोण? ओमकार, माफ करा. अप्रतिम झेल टिपला गेलेला आहे. पहिल्या चेंडू तिथे मात्र थोडीशी खराब सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण आकिब बेपारी मैदानाच्या माघारी जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. प्रयत्न करावे लागतात. प्रयत्न आपण पाहत आहोत. कारण ओंकारने टिपलेल्या इष्ट्यांच्या पाठीमागे एका हातात झेल आपण पाहिला आणि अबी पुंडेला मैदानामध्ये यावं लागलेलं आहे. थोडीशी बातचीत होती आहे. चला बातचीत लवकर संपवा, कारण आपल्याला आज थोडासा उशीर होत आहे. कारण आज कॉलबॅकचे सामने उद्या 10 वाजता ज्या टीम असणार आहेत कॉलबॅकसाठी त्यांना विनंती असणार आहे, सकाळी ठीक 10 वाजता पहिला चेंडू हा टाकला जाईल मैदानामध्ये. पुढचा बॉल इथे खेळला गेलेला आहे फाईन लेग क्षेत्रामध्ये. अबी पुंडे फायर करत आहे. 4 धावा येत आहे. चौकार.
आवाज गोटू गाडेकर आणि कृष्णा गाडेकर जे प्रोप्रायटर आहेत, सातत्याने 12 वर्षापर्यंत हा त्यांचा आवाज या स्पर्धेच्या निमित्तानं जो आपणाला ऐकायला मिळत आहे. काही वर्षापासून शाहरुख पठाण यांचंही समालोचन या स्पर्धेच्या निमित्तानं सातत्याने पाहायला मिळत आहे. पंच म्हणून वैभव कातोरे यांची पंचगिरी आपण पाहत आहोत मैदानामध्ये. पुढचा बॉल इथे पुढे सरसावत खेळला, फटका मिस टायमिंग. हर्षल भांगे चेंडूवर जे टिपला आणि आबी पुंढे विकेट देत आहेत मैदानामध्ये आपण पाहत आहोत. लवकर आला होता, त्यानंतर विकेटही आली. जशात तसे उत्तरी ते पाहायला मिळाले आणि साईडवर समृद्धी इम्प्रा गणेशदादा डोंबरे युवा मंच गुंजाळवाडी खामोटी संघासाठी दुसरी विकेट आपण मैदानात पाहत आहोत. सागर गोंदके मैदानात जात आहेत. सूरज गायकवाड अप्रतिम गोलंदाजी, पहिल्या चेंडूवर विकेट, दुसरा चेंडू चौकार सीमारेषा पार आणि तिसऱ्या चेंडूवर फलंदाज बाउंड्री लाईनच्या बाहेर. म्हणजे 2 बाद 4 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. न्यू बॅटर सागर गोंदके मैदानामध्ये आलेले आहेत, तिथे आपण त्यांना बघत आहोत. परंतु अप्रतिम गोलंदाजी ही निश्चित आपल्याला सूरज गायकवाडची या ठिकाणी पाहायला मिळाली या षटकामध्ये. तर समोर बघूया आता ही पहिलं षटकच आहे आणि पहिल्या षटकात 2 फलंदाज सूरजने मैदानाच्या माघारी पाठवलेले आहेत. पाहूया पुढचा चेंडू मैदानात. इथे चेंडू उडवला गेला मिड विकेटमध्ये. आपण पाहणार आहोत सचिन शिरतार चेंडूवर येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. या दरम्यान एका सिंगलच्या माध्यमातून सागर गोंदके आपलं खातं खोलणार आहे धावांचं. तर मैदानामध्ये साईडोर समृद्धी इम्प्रा गणेशदादा डोंबरे युवा मंच गुंजाळवाडी खामोंडी या संघाची धावसंख्या 5, 2 बाद 5 धावा आपल्याला जी पाहायला मिळते. तर मेजर आता 2 बॉल बाकी. मेजर रवी हसे यांचा फटका. सचिन शिरतर आहे चेंडूवर मिड विकेटमध्ये. एक सिंगलच्या माध्यमातून मेजर साहेब आपलं खातं खोलतील मैदानामध्ये. 5 चेंडू 6 धावा आणि 2 विकेट. आता सूरज गायकवाड यांचे परम मित्र, अत्यंत जवळचे मित्र आणि इंग्लिशमध्ये क्लोज फ्रेंड राजू पाठक सूरज गायकवाड यांच्या हॅट्रिकसाठी, अर्थात हॅट्रिक 3 विकेट घेतल्यानंतर तब्बल 1500 रुपयाचं बक्षीस असणार आहे. शरदजी पावाके समोर पाहायला मिळत आहेत. लकी ड्रॉ कुपन आपण घ्या त्या ठिकाणी, भाग्यशाली विजेते बना. आणि इथे पहा सागर गोंदकर पुल करतायत. एक पॉवरफुल ब्युटिफुल सक्सेसफुल षटकार आपणाला पाहायला मिळणार आहे. 6 धावा. शेवटच्या चेंडूवर हा इशारा केला, जाता जाता टाटा बाय बाय सत श्री अकाल वालेकुम सलाम. 6 धावा षटकार आलेला आहे. एकूण जर इथे पाहिलं तर पहिल्या षटकानंतर आपण जर परिस्थिती पाहिली ना, तर शिवनेरी स्ट्रायकर संघाने 1 बाद 6 धावा बनवल्या. आता साईडवर समृद्धी इम्प्रा गणेशदादा डोंबरे युवा मंच गुंजाळवाडी खामोंडी संघाने 12 धावा बनवल्या. धावा डबल बनवल्या, परंतु विकेटसुद्धा डबल आपणाला पाहायला मिळते. 2 बाद 12 धावा बनवलेल्या आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपण बघणार आहोत. रोहन मडके आपल्याला पाहायला मिळणार आहे स्ट्राईकवर. मेजर रवी हसे आपल्याला पाहायला मिळतील. 69 धावांची गरज आहे. पॉवर प्लेतील हे अंतिम षटक आहे, अर्थात दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळणार आहे. 12 धावा धावपलिकावर. शेवटच्या चेंडूवर सागर गोंदकेचा एक सुरेख फटका आपण पाहिला. फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू उडवला गेला. षटकार त्या ठिकाणी आपल्याला जो पाहायला मिळालेला आहे. बघूया आता क्षेत्ररक्षणात बदल आहे. पहिल्यांदा आपण जर पाहिलं हर्षल भांगे सीमारेषेजवळ होता, त्याला मात्र आपण जर पाहिलं 30 यार्ड सर्कलमध्ये बोलवण्यात आलेला आहे. आणि एक क्षेत्ररक्षक मिड विकेटमध्ये, अर्थात डीप मिड विकेटला सचिन शिरतर आपल्याला
सीमारेषेजवळ पाहायला मिळत आहे. तर दुसऱ्या बाजूला जर आकाश चव्हाण शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरमध्ये आहेत. तर बघूया गणेश राऊत अगदी लॉंग ऑफमध्ये सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि चेन खुली की मेन खुली आमचे परम मित्र आहे शिवा मासरेकर, परंतु खेळाडू आहेत मैदानात. इथे पहा सुरेख चेंडू आहे रोहनचा आपल्याला पाहायला मिळणार आहे. ओंकार अख्खी बेपारीचा एक सुरेख झेल आपण पाहिला होता. एक हातामध्ये खाली सूर मारला, खाली पडले, परंतु झेल मात्र पडून दिला नाही. क्रिकेट खेळण्यासाठी जिद्द लागती, मैदानामध्ये मेहनतीची आवश्यकता आहे आणि मेहनती प्रत्येकाला करावी लागते. मैदानात खेळाडू असतील, पंच असतील, त्यांनाही मेहनत करावी लागते. दिवसभर उभं राहावं लागतं आणि कॉमेंटेटरला सुद्धा मेहनत आहे, आयोजकांना सुद्धा मेहनत असते. इथे वाईट बॉल सुद्धा गेलेला आहे मैदानामध्ये. अवंतर धाव एक आलेली आहे. धावपलिकावर आपण बघणार आहोत. अतिरिक्त धावपलिकावर जी बनताना आपल्याला पाहायला मिळते. मॅचमध्ये आपण बघूया, एक चांगली मॅच जरूर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. मेजर रवी हसे खेळतायत. इथे चेंडू पुल करतायत, उडवताय गॅपमध्ये. हर्षल बांगे अंदाज घेतला आणि इथे जेल टिपला. मेजर रवी हसे यांची येणारी विकेट मैदानामध्ये आपण पाहत आहोत. मैदानात आल्या आल्या एक चांगली फलंदाजी केली आणि इथपर्यंत आपल्या संघाला घेऊन आलेला आहे. 3-13 धावपलिकावर आपल्याला ही धावसंख्या पाहायला मिळते. 3-13 धावा धावपलिकावर आहेत. तर रोहन मडके विरुद्ध विजय सांगली ही लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिला बॉल रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता विजयसाठी पहिला चेंडू होता मैदानामध्ये. एक चांगला चेंडू आपल्याला रोहनचा पाहायला मिळणार आहे. पहा आतापर्यंत 3 चेंडूमध्ये जर आपण पाहिलं ना, तर फक्त एक वाईटची धाव आलेली आहे रोहनच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर एक महत्त्वाची विकेट आपण पाहतो मेजर रवी हसे यांची येताना आपल्याला जी पाहायला मिळालेली आहे. 3-13 ही धावसंख्या धावपलिकावर आहे. शॉर्ट पिच चेंडू होता. पहा ही संधी होती विजयासाठी, परंतु एक निर्धाव चेंडू आपण मैदानात पाहत आहोत. अप्रतिम गोलंदाजी शिवनेरी स्ट्रायकर संघाकडनं. इंजिनियर सुशील मामा पारासूर, इंजिनियर जगनजी पवार, गोकुलजी वागचौरे आणि शिवांश पानसरे यांच्या मालकीचा हा संघ असणार आहे. पुढचा बॉल पाहूया रोहनचा. ते शॉर्ट पिच चेंडू उडवला. सचिन शिरतर चेंडूवर पोहोचला, झेल टिपला आणि हंगेवाडी विजय सांगळे मैदानात बाद होताना पाहायला मिळणार आहे. 4-13 धावा धावपलिकावर बनतायत. धावांचं लक्ष. 4-13 धावा. अनिकेत काळे आयकॉन मैदानामध्ये आपण बघणार आहोत, परंतु रोहन मडके काय गोलंदाजी होती पहा इथे आपल्याला पाहायला मिळेल. या षटकात अवंतर एक धावा आली, परंतु 2 मोठे फलंदाज मैदानाच्या माघारी पाठवण्यामध्ये यश आलेलं आहे. 5 चेंडूमध्ये 1 धाव आणि 2 विकेट. रोहन मडकेच्या बाबतीत सांगायचं म्हटलं ना, एक हसतमुख खेळाडू आहे. पहा मी बऱ्याच वेळा पाहिलं त्याला. तुम्ही कधी समोर कोणी आलं ना, हसूनच बोलणार. मग मॅच परास्त होऊ किंवा जिंकू, पण चेहऱ्यावरचं हास्य कधी जात नाही. काही काही खेळाडूंची खासियत असते. जसे प्रशांत अभंग आहेत आपले चांगले मित्र, नेहमी हसून उत्तर देणार समोरच्याला. ही कला प्रत्येकाला जमत नाही. पहा पुढचा चेंडू, चैन खुली की मैन खुली. शिवा माचरेकर
झेल टिपताना आपण पाहत आहोत आणि अनिकेत काळेची विकेट मैदानात येताना आपल्याला पाहायला मिळते. इथे शिवा मासरेकरचा आनंद आपण मैदानामध्ये पाहत आहोत. 3 विकेट, फक्त एक वाईटच्या स्वरूपात आलेली धाव रोहन मडकेची आपण या ठिकाणी पाहत आहोत. 5 बाद 13 धावा धावपलकावर बनत आहेत. न्यू बॅटर प्रशांत सहाने यांना आपण मैदानामध्ये बघणार आहोत. धाव फलकावर थोडीशी बिकट परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते, कारण 13 धावा आहेत. 5 फलंदाज मैदानाच्या माघारी गेलेले आहेत. एक भागीदारी आणि त्याच भागीदारी बरोबर पाहिलं तर काही धावा, कारण सागर गोंदके आणि प्रशांत सहाने यांच्यामध्ये एका पार्टनरशिपची आवश्यकता असणार आहे. ती अर्थात साईडवर समृद्धी इम्प्रा, गणेशदादा डुमरे युवा मंच गुंजाळवाडी खामुंडी या संघाला, आणि ती अपेक्षासुद्धा संघपालक नवनाथ भाऊ पानसरे असतील, गणेशदादा डुमरे असतील, आमचे इंजिनियर मित्र शुभमजी पावसे असतील, हे करतील त्या ठिकाणी. तिसऱ्या षटकाची सुरुवात होणार आहे. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर रोहन शेळके आपण मैदानामध्ये बघणार आहोत. आणि पहा आता इथे सागर गोंदके स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळणार. किती मिनिटामध्ये आता उर्वरित गोलंदाजी करावी लागेल 4 षटकांची, आपण ते पण सांगणार आहोत. 18 मिनिट. पहिला बॉल ओंकार यष्टीरक्षक त्याच्या हातामध्ये आहे. तर 18 मिनिटामध्ये 17 चेंडू तुम्हाला टाकावे लागणार, 23 चेंडू हे टाकावे लागणार आहे, कारण 2 षटकात 13 धावा आणि 5 विकेट ही कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. कारण इथून 5 फलंदाज जरी बाद झाले, परंतु जर आपण 1983 सालचा विश्वचषक आठवला असेल, वेस्ट इंडिज विरुद्ध अंतिम सामना, भारतीय संघाची हीच परिस्थिती होती की 5 बाद 17 धावा. त्यानंतर कपिल देव मैदानात आले. इथे सुद्धा कोणाला तरी कपिल देव बनावं लागेल, परंतु शक्यता कमी आहे, कारण आकाश चव्हाण चेंडू खाली आहे आणि सागर गोंदके यांची विकेट येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. माघारी जातात. ह्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं ना, दोन्ही टीमच्या फार तळागाळातल्या फलंदाजांना सुद्धा खेळाडूंना फलंदाजी मिळण्याची शक्यता आहे. आणि सर्वांना बॅटिंग मिळाली पाहिजे. त्यांचं नाव कधी होणार आहे, मैदानात गेले चांगलं प्रदर्शन केलं तर नाव होणार आहे. प्रवीण नायकोडी यांना आपण पाहतो. रोहन शेळके गोलंदाजीच्या ट्रॅकवर आला. 13 धावांवर किती फलंदाज बाद झाले आतापर्यंत? प्रवीण नायकोडी आपण मैदानामध्ये पाहत आहोत. पहा, या खेळाडूंनी मात्र निश्चित आपण पाहतो की क्रीडा रसिकांच्या हृदयावर एक राज्य केलेलं आहे. पहा काय चेंडू आहे रोहन शेळके. तर दुसऱ्या बाजूला या 2 रोहन नावाने मात्र इथे साईडोर्स आणि समृद्धी इम्प्रा, गणेशदादा डुमरे युवा मंच गुंजाळवाडी खामुंडी संघाच्या फलंदाजांवर एक दडपण टाकलेलं आहे. रोहन मडके आणि रोहन शेळके. आता प्रवीण सुद्धा नेहमी आक्रमकतेने सुरुवात करतात. थोडासा बचात्मक पवित्रा घेतला त्यांनी, कारण 6 फलंदाज 13 ह्या धावसंख्येवर बाद झालेले आहेत. 69 धावांचं लक्ष्य आहे. रिव्हर्सिप मारण्याच्या प्रयत्नात क्लीन बोल्ड होताना प्रवीण नायकोडी यांना आपण पाहत आहोत.
हॅट्रिकसाठी 500 रुपये. कोणाकडून? नवनाथ तुमच्याकडनंच का? षटकार हॅट्रिक का विकेट हॅट्रिक? षटकार हॅट्रिकसाठी असणार आहे बक्षीस. बघा या 13 धावांवर मला वाटते 5 विकेट गेलेले आहेत. अजून 13च्या पुढे धावसंख्या पुढे जाईना. रवी ढमाळे आपण 4 विकेट गेले का? आता नवनाथ हाडवळे आहेत तिथे, परंतु हा चेंडू बघूया. निर्धाव चेंडू चाललेला आहे मैदानामध्ये आपण पाहत आहोत. रवी ढमाळे तर मैदान वैभव सर, या मैदानापासून तुमची पहिली सुरुवात झालेली आहे या संगमनेर परिसरामधली. आता शेवटचा चेंडू मैदानामध्ये आपण बघणार आहोत. ओ रवी ढमाले पहा, इथे चेंडू मात्र मैदानात आपण बघणार आहोत आणि अप्रतिम षटक रिव्ह्यूची मागणी असणार आहे वाईट बॉलसाठी. आपण रिप्लेमध्ये पाहू शकता tenniscricket.in यूट्यूब चॅनलवर. पहा सुरेख क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते. तिसरे पंच काय निकाल देणार आहे ते आपल्याला पाहायला मिळेल. आणि पाहूया वैभव कातोरे सर आहेत, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे पंच आहेत. फेअर डिलिव्हरी असणार आहे. डॉट बॉल, अप्रतिम षटक, मेडन षटक. 13 धावा काही अजून पुढे जाईना. आता 3-13 परिस्थिती होती, त्यानंतर 7-13 परिस्थिती आलेली आहे. पुन्हा एकदा आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवर रोहन मडकेला बघणार आहोत. 18 चेंडूमध्ये लक्ष वाढत गेलेलं आहे. प्रशांत सहाने यांना आपण स्ट्राईकवर पाहणार आहोत. पण इथून आता ह्या धावा बनण्यासाठी फलंदाजांना चेंडू खेळावा लागणार आहे, सीमारेषेच्या पार पाडावं लागणार आहे, विकेटचं जतन करावं लागणार आहे, कारण विकेट बहाल करून चालणार नाही आहे. परंतु पहा प्रशांत 13 वरून आकडा पुढे सरकलेला आहे. आता 14 धावांवर आपण पाहत आहोत. 13 धावा बऱ्याच वेळ चाललेल्या होत्या धावपलिकावर. आणि इथे आपण पाहत आहोत 7-14 ही धावसंख्या धावपलिकावर आहे. रोहन मडके, रवी ढमालेसाठी हा चेंडू पहा, अगदी चेंडू खोलवर टाकलेला होता. आकाश चव्हाण आपल्याला पाहायला मिळणार आहे मैदानामध्ये. या दरम्यान एक सिंगल येत आहे धावपलिकावर. धावपलक एका धाव्याने 15 या धावसंख्येवर पुढे जात असताना ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. परंतु आमचे सिद्धार्थभाई थोरात पूर्वी जरा DJ ऑपरेटिंग करायचे, तर मात्र यावर्षी अजून काही पाहायला मिळाले नाही. आलेले आहेत, परंतु इथे प्रशांत सहाने मोठा फटका खेळतायत. मिड विकेट, सीमारेषा पार, षटकार, 6 धावा. आणि षटकार खेळतायत. 21 धावसंख्या आपण धावपलिकावर बघणार आहोत. रोहन मडके 1.3 षटकात 9 धावा, 3 विकेट. आणि प्रशांत साण यांचा आलेला षटकार आपल्याला जो पाहायला मिळत आहे. या फलंदाजीची आवश्यकता आहे मैदानामध्ये मॅच जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, परंतु आकाश चव्हाण पहा डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये आहेत, झेल टिपण्याचा प्रयत्न करतायत. एक सिंगल धाव येत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावफलक 22 धावांवर पोहोचला जाणार आहे 3.4 षटकामध्ये. रवी ढमाले आपण पाहत आहोत. ओ काय चेंडू आहे, रवी ढमाले यॉर्कर चेंडू आणि इथे 3 ताड तिरफळा.
शुभम वाकचौरे मैदानामध्ये आपण गोलंदाजी करताना पाहिला होता. एक सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली, परंतु इथे फलंदाजी कशी असणार आहे ते मात्र आपण बघणार आहोत. रोहन मडकेचा यॉर्कर चेंडू आपण पाहिला आणि तब्बल 4थी विकेट घेत असताना रोहन मडके आपल्याला पाहायला मिळाला. या अगोदर सुद्धा सुनील नवले, युनिक प्रॉपर्टीज, KKG कंस्ट्रक्शन या संघामधून खेळत असताना त्या 4 विकेट सुनीलने घेतल्या होत्या 2 षटकामध्ये आणि हीच कामगिरी आता बरोबरी झालेली आहे. परंतु शेवटचा चेंडू असेल, रोहन मडकेचा सुद्धा अप्रतिम गोलंदाजी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. सुरुवातीपासून अकिब बेपारी जो बाद झाला आणि थोडेसे काही फटके आपल्याला जरूर पाहायला मिळाले, परंतु जशी रोहन मडकेची गोलंदाजी चालू झाली आणि तिथपासून लगातार विकेट आपण ज्या पाहिलेल्या आहेत. शुभम वाकचौरे न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालेला आहे. पहा सुरेखरित्या चेंडू खेळलेला आहे. मिड विकेटमध्ये आपण सूरज गायकवाडला बघणार आहोत. चेंडू दाखल होणार आहे, एक सिंगल येणार आहे. एक सुरेख गोलंदाजी आपण डॉट चेंडू आलेला आहे, रन घेतलेली नाही आहे. 12 चेंडू 47 धावांची गरज, 2 षटकात 10 धावा आणि 4 विकेट. ही कामगिरी रोहन मडकेची आपल्याला पाहायला मिळालेली आहे. एक सुंदर गोलंदाजी, अप्रतिम षटक आपण पाहिलं. शेवटचे 12 चेंडू आणि 47 धावांची गरज आहे. प्रशांत साहनेला माहीत आहे की त्यांच्या खांद्यावर इथे जबाबदारी असणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गणेश राऊत आपण मैदानामध्ये बघणार आहोत आणि स्ट्राईकवर प्रशांत साहने आहेत. 12 चेंडू 47 धावांची आवश्यकता, हे समीकरण आपण मैदानामध्ये बघणार आहोत विजयासाठी. 9 मिनिटांमध्ये 2 ओव्हर कंप्लीट करावे लागणार आहेत आपल्याला शिवनेरी स्ट्रायकर संघाला. 12 चेंडू 47 धावांची गरज. पहिला बॉल पाहूया, अगदी डीप बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषेचा वेध घेणारा येणार आहे. प्रशांत सहाणे यांचा चौकार, 4 धावा. सुरेख चौकार आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. फक्त दिशा दिली चेंडूला आणि चेंडू मात्र सीमारेषेच्या पार गेला, चौकार आलेला आहे. तर पाहूया परत एकदा, गणेश राऊत तयार आहे. प्रशांत साहने हा पुढचा बॉल खेळतात. क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र सूरज आपल्याला पाहायला मिळणार आहे. धाव मात्र इथे घेतली जाणार नाही आहे. 43 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहे 10. पुढचा बॉल शिवा मासरेकर आहे तिथे चेंडूवर. एक चांगली फलंदाजी, 25 धावांची खेळी आपण शिवा मासरेकरची पाहिली. 69 धावा या खेळपट्टीवर असं वाटलं होतं की मॅच चांगली होईल, परंतु आघाडीची फलंदाज जे कोसळले गेले आणि यानंतर विनर टीमची मॅच होईल. पुढचा बॉल हवे, शिवा मासरेकर चेंडूवर आहे. विकेट नंबर 9. तेजस मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 9 बाद 26 धावा आणि सर्व खेळाडूंना बॅटिंग फलंदाजी करण्याची संधी आलेली आहे. शिवा मासरेकरने टिपलेला झेल आपण मैदानामध्ये पाहिलेला आहे. तर बघूया, या दरम्यान गणेशचा हा चेंडू मात्र एक्स्ट्रा कव्हरमध्ये खेळलेला आहे. रोहन मडके स्ट्राईकवर येणार, चेंडूवर येणार आहे. दरम्यान एक सिंगल घेतली जाईल. धावफलक 27 धाव्यांवर पोहोचला जाणार आहे. तेजस घुगे आपण मैदानात पाहत आहोत. तर ओव्हर जर पाहिली तर 5 चेंडू या ठिकाणी झालेले आहेत. हा पुढचा बॉल शुभम वाकचौरेसाठी गणेशचा. या दरम्यान पहा, चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू मात्र निर्धाव जाणार आहे आणि 5 धावा या षटकात खर्च होत असताना आपण जर पाहिलं 5 षटकाची समाप्ती झालेली आहे गणेश राऊतच्या.
9/27 ही धावसंख्या आहे. अंतिम षटक चला लवकर टाकून घ्यायचं आहे. शिवा मासरेकर तुम्ही टाकत असाल तर लवकर या, कारण यानंतर विनर विनर टीमची मॅच होणार आहे. तर आपण निश्चित बघणार आहोत की आता विरा 11 वैभवी दूध संकलन केंद्र करे, सुनीलजी सानप, गणेशजी पर्वत, विलासजी सानप यांच्या मालकीचा संघ आणि दुसऱ्या बाजूला शिवनेरी स्ट्रायकर्स इंजिनियर सुशीलजी पारासोर, इंजिनियर जगनजी पवार, गोकुळजी वागचौरे आणि शिवांश पानसरे यांच्या संघामध्ये जी लढत होणार आहे तो विजेता संघ बक्षीस पात्रतेचं दार उघडतानाही आपल्याला पाहायला मिळणार आहे. अंतिम षटक चेन खुली की मैन खुली शिवा मासरेकर, हर्षल बांगेला आपण बघणार आहोत. तेजस घुगे इथे एक सिंगल धाव पूर्ण करतायत. 4 बघा पुढचा बॉल इथे आपण बघणार आहोत. एक निर्धाव चेंडू आपल्याला या दरम्यान काय झाले तिथे बेल्स पडलेली आहे. शेवटचे 3 चेंडू आणि 41 धावांचं समीकरण आहे मैदानामध्ये. पुढचा बॉल खेळला जाणार आहे परंतु धाव घेतली जाणार नाही आहे. रोहन मडके चेंडूवर येत आहे. एक अप्रतिम गोलंदाजी, 4 विकेट, 10 धावा, 2 षटकात ही कामगिरी आपण पाहिलेली आहे रोहनची. इथे पहा शिवा मासरेकरचा हा जो गुगली असतो ना थोडासा फ्लाईट देणारा चेंडू, ही शिवाची बोटांची जी कला आहे. पुढचा बॉल शेवट बॉल आहे आणि इथे पहा शेवट बॉल नंतर 9/28 धावा बनल्या गेल्या मैदानात आणि मॅच जिंकलेली आहे. टॉस ताबडतोब आपण या ठिकाणी करणार आहोत. या विरा 11 वैभवी दूध संकलन केंद्र करे, नितीन काका हसे कर्णधार,